आपण एक डिझाईन ड्रॉ करणार आहोत आणि मग ते काढणार आहोत. बघा, पहिल्यांदा मधली लाईन आहे ती करून घ्यायची. सेम जशी आपण चेन स्टिच केली अशीच. थोडीशी गोल सुई फिरवत वर काढायची. सेम जी चेन स्टिच आपण शिकवली तीच चेन स्टिच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला समजा, अर्धवट व्हिडिओ बघू नका. आणि मग गाठ मारायची. ओके, आता हाच धागा आपण रिटर्न इकडनं इकडं फिरवणार आहोत. सावकाश सावकाश करा, परफेक्ट आहे. एक छोटीशी स्टिच काढायची आणि मग रिटर्न फिरवायचं. फक्त कोपरा आला ना तर एक छोटीशी स्टिच काढायला नाही विसरायचं. मग इथं आल्यानंतर गाठ मारायची. हाच धागा आपल्याला खालून कट नको करायला, इकडनं करणार होतं आपण. सुई प्रत्येक वेळी गोल फिरवत वर काढायची. गोल फिरवल्यानंतर मग तो धागा आपला गुतत नाही. आणि मग इथं वर आल्यानंतर एक छोटीशी अशी स्टिच काढायची. मग धागा परत खाली. वर आपण कोपऱ्यावर आल्यानंतर एक छोटीशी स्टिच काढायची. काढल्यानंतर मग काय होतं आहे, आपल्याला फिनिशिंग पण चांगली मिळते आणि कोपरा पण असा दिसायला परफेक्ट दिसतोय तो. आणि गाठ मारायची. सेम तसंच पुढं काढून स्टार्ट करायचं. आणि मग कोपऱ्यावर आल्यानंतर एक छोटीशी स्टिच काढायची. रिटर्न धागा क्रॉस फिरवायचा. मग आतमधून किंवा बाहेरून मी जवळूनच स्टिच गाठ मारायला घ्या. सेम इकडनं पण तसंच. घालल्यानंतर मग गाठ मारायची.
छोटीशी काढा स्टिच आणि मग हे करा. हे धागा आपला रिटर्न नको फिरायला. एका दोनच दुसरे मग गाठ मारायची. सेम तसा पुढं. धागा प्रत्येक वेळी कट नाही करायचा. पूर्ण डिझाईन होईसपर्यंत आपला धागा तोच हे करायचा. बघा खाली स्टिच काढायला विसरलो तर लगेच रिटर्न धागा हे होत आहे. जे मी चेन स्टिच तुम्हाला आता करायला सांगितले तेच आहे. आपल्या बॉर्डरसाठी अशी चेन स्टिच उपयोगी पडत आहे. तुमचा धागा याच्याने तुटणार पण नाही. धागा मग असा खेचत तो मग गाठ बसते. आज आपण आरीवर्क निडलनी 23 नंबरची निडल आहे तिच्याने आपण सिल्क थ्रेडनी याला चेन स्टिच पूर्ण करणार आहोत. तर बघून घ्या तुम्ही कशी आपण चेन स्टिच टाकता होती ना. माझ्यासोबत हळूहळू तुम्ही पण करा. पकडताना पहिल्यांदा आपला असंच आणि मग हे असं ओढाचं वर. पहिल्यांदा हा करून घेऊ. धागा वर काढ. तुम्हाला जर स्टिच समजली नसेल तर मागची बघा त्याच्यात आपण दाखवलेले. एक हळूहळू करा. फिनिशिंग पण चांगले येत आहे. आणि सिल्क थ्रेडचा आहे ना जास्त जोरात ओढायचा नाही. जोडल्यानंतर त्याचे धागे पण निघतात आणि कट पण होते. हे बघा आता इथेशी मी एक छोटीशी स्टिच घेणार. धागा कट नाही करणार आणि गाठ पण नाही मारणार. आणि मग इथूनच वर आपण बॉर्डर देत जाणार. प्रत्येक वेळी आपल्याला करताना एकदम हलू हाताने आणि सावकाश डिझाईन करायचे, नाहीतर हा धागा लगेच तुटल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण नवीन नवीन रोज व्हिडिओ टाकणार आहोत ते तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोचेल. आता आपण इथे एकदम एक छोटी स्टिच घेणार आतमध्येतूनच आणि मग रिटर्न परत मागं. ना आरीवर्क ऑनलाईन क्लास स्टार्ट होणार आहेत. तर कोणाला करायचे असेल तर नंबर आपला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. एकदम हलवा हाताने करायचा. हलवा हाताने गेला ना का तुटत नाही. आतमध्ये जायचा, एक रिटर्न अशी छोटीशी स्टिच काढायची. नंतर मग इकडनं जसं वरून आपण खाली येणार कर स्टिच. एकदम हलवा हाताने करायचा आणि सुई प्रत्येक वेळी अशी थोडीशी गोल फिरवत काढायची. मग तुमचा धागा तुटणार पण नाही. स्टिच पण बरोबर आहे. आपण चेन स्टिचची व्हिडिओ टाकलेली आहे. आधीचे व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला समजेल. आणि मग ही मोठी ठेवायची आणि याच्यातून
ही दुसरी काढून गाठ मारायची आणि हाच धागा आपला आता रिटर्न इकडे फिरवणार. पण इथं आल्यानंतर आपलं परत गाठ मारायची. आपण स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत. तर आपलं रोज व्हिडिओ आपली 10 वाजता तुमच्या याच्यावर नोटिफिकेशन येत राहील. डेली व्हिडिओ 10:30 ते 11 वाजता आपली तुम्हाला मेसेज येईल. एवढ्यावर आल्यानंतर आपण एक स्टिच करणार छोटीशी आणि मग थोडी क्रॉसमध्ये स्टिच टाकायची ती